लॅमिस थेरमचा डबल सिलेंडरचा प्रॉब्लेम आहे. 2 cylinders ऑफ वेट्स 1000 न्यूटन इच. म्हणजे दोन्ही सिलेंडरचं वेट किती दिलंय? 1000 न्यूटन. दोन्हीचं सेमच आहे. आता वेट कुठं दाखवतो आपण? सेंटर पासून डाऊनवर्ड 1000 न्यूटन. तसंच दुसऱ्या सिलेंडरचं पण सेंटर पासून डाऊनवर्ड 1000 न्यूटन. दोन्हीचं वेट दिलंय. अँड 500 mm डायमीटर. डायमीटर किती आहे दोन्ही सिलेंडरचा? 500 mm. तो आपण नंतर कन्सिडर करू. इथं लिहून ठेवतो. D is equal to 500 mm. Are supported by inclined plane and a vertical wall is shown in figure. Inclined plane आणि vertical wall त्याच्यामध्ये सपोर्ट केले ते दोन्ही सिलेंडर. Assuming smooth contact points म्हणजे फ्रिक्शन नसणार आहे. Find the reactions at contact surfaces. आता कॉन्टॅक्ट सरफेसेस कुठं कुठं आहेत बघा. सिलेंडर कुठं कुठं टच झालाय दुसऱ्या सरफेस बरोबर. ए ला एक टच झालाय, तिथं एक रिएक्शन असणार आहे. ती रिएक्शन कशी असणार? व्हर्टिकल वॉलला बरोबर परपेंडिक्युलर. इथं असणार आहे आर ए. बी ला एक कॉन्टॅक्ट आहे, बी ला परपेंडिक्युलर. इथं असणार आहे काय? आर बी. सी ला एक रिएक्शन आहे, म्हणजे सी ला कॉन्टॅक्ट आहे, तिथं एक रिएक्शन त्या सरफेसला परपेंडिक्युलर बरोबर. इथं काय असणार आहे? आर सी. अजून कोणतं कॉन्टॅक्ट आहे का? डी ला एक कॉन्टॅक्ट आहे. मग डीच्या तिथं काय? या सिलेंडर कडून ह्याच्यावर एक रिएक्शन आणि या सिलेंडर कडून त्या सिलेंडरवर एक रिएक्शन. 2 रिएक्शन असणार आहे. म्हणजे आर दोन्हीची व्हॅल्यू सेमच असणार आहे. इकडून पण आर डी आणि इकडून पण आर डी. या सिलेंडरवर या सिलेंडरची रिएक्शन आर डी आणि या सिलेंडरवर या सिलेंडरची रिएक्शन आर डी. सेम व्हॅल्यू असणार आहे दोन्हीची या पॉइंटला. ओके, आता आपल्याला अँगल आधी काढला पाहिजे. मेन हा अँगल किती आहे तो काढला पाहिजे. हा दिलेला नाही अँगल, काढायचा. तो कसं काढणार आता अँगल? कसं काढणार? हा अँगल दिलाय का बघा ना क्वेश्चन मध्ये. रेड पेन न लिहिलाय ना? रेड पेन न लिहिलाय दिलाय. ओके, हा अँगल दिलाय. दिला नसेल तर आपल्याला काढायला लागणार. आता या क्वेश्चन मध्ये अँगल दिलाय 30 डिग्री. त्यामुळे इथं पण अँगल किती असणार आहे? हा हॉरिझॉन्टल बरोबर 30 डिग्रीच असणार आहे. आता दोन्हीची फ्री बॉडी डायग्राम काढूया. हा आर ए आपण इकडं ट्रान्सफर करू शकतो सरळ. सेंटर मधून इकडं आर ए ट्रान्सफर करू शकतो. नंतर हे आर डी आहे, या सिलेंडरची रिएक्शन ह्याच्यावर, ती आपण इकडे ट्रान्सफर करू शकतो इकडे बरोबर. त्याचा अँगल किती असणार आहे? 30 डिग्री. बाई याचा अँगल हॉरिझॉन्टल बरोबर 30 डिग्री. हाच अँगल इकडे पण असणार ना, म्हणजे इकडं आर डी आपण ट्रान्सफर करू शकतो. एक आहे वेट खाली आणि दुसरी ही रिएक्शन आर बी, ती आपण इकडे ट्रान्सफर करू शकतो आर बी. मग हा अँगल किती असणार? 60 डिग्री. हा 90 आहे, हा 30, हा किती असणार? 60 डिग्री. त्यामुळे हा किती असणार? 60 डिग्री. झाला, याचा विषय संपला. याची आपण फ्री बॉडी डायग्राम परत काढूया. आता इकडे बघा, ह्याची रिएक्शन करू शकतो पुढं ट्रान्सफर. किती अँगल असणार त्याचा? 30 डिग्री. ही रिएक्शन आपण इकडे ट्रान्सफर करू शकतो. किती अँगल असणार त्याचा? बघा किती असणार. हा 30 डिग्री आहे, हा 90 डिग्री, हा किती राहिला? 60 डिग्री. म्हणजे इकडं ही आर सी रिएक्शन, तिचा अँगल किती असणार? 60 डिग्री. आता फ्री बॉडी डायग्राम पहिल्यांदा ह्याची काढायची. ज्याच्यावर रिएक्शन कमी आहेत त्याची पहिली फ्री बॉडी डायग्राम काढू. आर डी इकडे, या सिलेंडरची रिएक्शन ह्याच्यावर आर डी. आता इथं फ्री बॉडी डायग्राम पहिल्यांदा ह्या सिलेंडरची काढूया. किती फोर्स आहेत त्याच्यावर? 3. एक वेट, एक ह्याची रिएक्शन आर डी आणि एक कॉन्टॅक्टची रिएक्शन आर सी. काढूया आता. 1000 न्यूटन, एक हॉरिझॉन्टल लाईन काढली.
30 डिग्री आर डी आहे, 30 डिग्रीवर आर डी, आणि इकडं 60 डिग्रीवर आर सी. आर सी ह्याचा अँगल आहे 60 डिग्री. आता सगळे अँगल काढूया आणि यातनं काय अननोन निघतात ते पहिल्यांदा काढूया, नंतर या सिलेंडरकडे येऊया. ह्याला लॅमिस थेरम यूज करू शकतो आपण. 3च फोर्स आहेत म्हणजे लॅमिस थेरम यूज करू शकतो. तर हा अँगल किती येणार? 90 प्लस 60 डिग्री 150 डिग्री. हा 90 प्लस 30 डिग्री किती येणार? 120 डिग्री. आणि हा किती राहिला शिल्लक? 90 डिग्री. 150 प्लस 120 270 प्लस 90 360 होते. 90 डिग्री शिल्लक राहिला. आता ह्याला लॅमिस थेरम अप्लाय करूया आणि यातनं आर सी आणि आर डी ची व्हॅल्यू निघेल. काय येणार लॅमिस थेरम? आर सी डिवायडेड बाय साइन, आर सी डिवायडेड बाय साइन 120 इज इक्वल टू आर डी डिवायडेड बाय साइन त्याच्या समोरचा 150 डिग्री आणि 1000 डिवायडेड बाय साइन 90 डिग्री. 1000 च्या समोर 90 डिग्री. आता यातनं आर सी काढायला पहिला आणि शेवटचा रेशो. आर सी इक्वल टू काय येणार? हा रेशो 1000 डिवायडेड बाय साइन 90 डिग्री इंटू साइन 120 तिकडे मल्टिप्लाय साइन 120 डिग्री म्हणजे किती येते? इथं लिहितो आर सी इज इक्वल टू किती येते? हे कॅल्शियम पुट करा जसं येते. आर सी किती येते? 866.025 न्यूटन. त्याला आर सी. एक रिएक्शन झाली, आपल्याला रिएक्शन फाइंड करायला विचारलं. आता दुसऱ्या रिएक्शन साठी हे रेशो इक्वल करायचे. आर डी डिवायडेड बाय साइन 150 डिग्री इज इक्वल टू 1000 डिवायडेड बाय साइन 90 डिग्री म्हणजे आर डी इक्वल टू काय येणार? हे साइन 150 तिकडे मल्टिप्लाय होईल. किती येते मग? त्याला मल्टिप्लाय केलं की किती? 500 तेवढंच 500 न्यूटन. याला आर डी. 2 रिएक्शन निघाल्या. आता आर डी ची व्हॅल्यू निघाली ती या सिलेंडरवर पण, या सिलेंडर वरची काढली आपण आर डी ची व्हॅल्यू, तीच इकडे सेम असणार आहे ना या सिलेंडरवर पण, कारण कॉन्टॅक्ट पॉइंट तोच आहे सेम. म्हणजे आर डी ची व्हॅल्यू दोन्हीकडे सेम राहणार आहे. आर डी ची व्हॅल्यू आपल्याला इकडची मिळाली. आता राहिलं काय? फक्त या आर बी आणि आर ए 2 रिएक्शन राहिले. त्यासाठी या सिलेंडरचा आपण फ्री बॉडी डायग्राम काढूया. आता या सिलेंडरवर बघा कोणते कोणते फोर्स आहेत. एक म्हणजे वेट त्याचं, दुसरी या सिलेंडर कडून याच्यावर लागलेली रिएक्शन इकडं ट्रान्सफर केली आपण 30 डिग्रीला, तिकडे काढून घेतो एक एक म्हणजे कळत. आता इथं काढतो 1000 न्यूटन खाली फोर्स, एक हॉरिझॉन्टल लाईन काढली. इकडं 30 डिग्री कोणते? आर डी. हा अँगल आहे 30 डिग्री. आर डी काढलं. पुढे काय? आता इकडून आर बी कडून 60 डिग्री हॉरिझॉन्टलला लागलेली रिएक्शन इकडे ट्रान्सफर केली आपण. आर बी हॉरिझॉन्टल बरोबर अँगल किती आहे? 60 डिग्री. 60 डिग्री तिथं काय? आर बी हा अँगल आहे 60 डिग्री. पुढं आता कोणता राहिला अजून? ए कॉन्टॅक्ट राहिला अजून, त्याची हॉरिझॉन्टलच आहे बरोबर. हा इकडे ट्रान्सफर करू शकतो आर ए हॉरिझॉन्टल आर ए. आता इथं लॅमिस थेरम आपण अप्लाय करू शकतो का? किती फोर्स झाले बघा? 4 फोर्स झाले. लॅमिस थेरमचं लिमिटेशन काय? फक्त 3च फोर्सला आपण लॅमिस थेरम यूज करू शकतो. 4 फोर्स आले, 2 किंवा 3 पेक्षा जास्त फोर्स आले तर आपल्याला रिझॉल्युशन मेथड यूज करायला लागतं. अननोन फाइंड करायचे असतील तर रिझॉल्युशन मेथड यूज करायला लागणार. म्हणजे काय करायचं? इन्क्लाइन फोर्सेस रिझॉल्व्ह करायचे आणि इक्विलिब्रियमच्या कंडिशन अप्लाय करायचे. म्हणजे समेशन एफ एक्स इक्वल टू 0 आणि समेशन एफ वाय इक्वल टू 0. त्यातनं काय असतील ते अननोन निघतील. आता पहिल्यांदा जे फोर्स इन्क्लाइन आहेत ते रिझॉल्व्ह करून घेऊया. कोणते कोणते इन्क्लाइन आहेत?
आर ए तर हॉरिझॉन्टलच आहे, 1000 पण व्हर्टिकल आहे. इन्क्लाइन फक्त कोणते आहेत, आरबी आणि आरडी. त्यातल्या आरडीची व्हॅल्यू आपण काढली ऑलरेडी, ती तिथे पुट करूया डायरेक्ट. 500 न्यूटन. मी आरडी खोडतो इथलं आणि 500 न्यूटन लिहितो डायरेक्ट. म्हणजे आता अननोन आर ए आणि आरबी दोनच राहील. त्यातलं आरबी फक्त रिझॉल्व्ह करूया आणि 500 रिझॉल्व्ह करूया. आरबी रिझॉल्व्ह केलं तर काय येईल, हॉरिझॉन्टल कंपोनंट काय ना, आरबी कॉस 60 डिग्री. बरोबर. अँगलची जी ऍडजस्टंट साइड आहे ती काय असते, कॉस. आणि त्याचा व्हर्टिकल कंपोनंट काय येईल, आरबी साइन 60 डिग्री. आता 500 पण रिझॉल्व्ह करायला लागेल. त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट काय येईल, 500 चा अँगल किती आहे, 30 डिग्री. 500 कॉस 30 डिग्री. आणि व्हर्टिकल कंपोनंट इकडे खाली येणार, तो किती येणार, 500 साइन 30 डिग्री. झालं, रिझॉल्व्ह करून झालं. आता कंडिशन अप्लाय करूया. पहिल्यांदा कोणती, समेशन एफ एक्स करूया पहिल्यांदा, का समेशन एफ वाय करूया, समेशन एफ वाय पहिल्यांदा करूया, म्हणजे एक अननोन निघल आणि समेशन एफ एक्स केलं की मग राहिलेलं निघतं. पहिल्यांदा समेशन एफ वाय इक्वल टू 0. सांगा काय ना, व्हर्टिकल सगळे फोर्स घ्यायचे, आरबी साइन 60 डिग्री, आरबी साइन 60 डिग्री. आणि खाली होतात ते मायनस 500 साइन 30 डिग्री आणि मायनस 1000 इज इक्वल टू 0. आता हे सगळं आधी कॅल्शियम पुट करायचं, -500 साइन 30 डिग्री -1000. हे कॅल्शियम पुट करून सांगा किती येतं. आरबी साइन 60 ची व्हॅल्यू साइन 60 डिग्री मायनस हे किती येते, टाका की कॅल्शियम जसंच्या तसं, एवढं 1250 इज इक्वल टू 0. आता हे -1250 आहे ते पलीकडे गेले की प्लस होईल आणि साइन 60 त्याला डिवाइड होईल. म्हणजे आरबी किती येते सांग, आरबी इज इक्वल टू किती आहे, 1400 पॉइंट न्यूटन. हे झालं आरबी. समेशन एफ वाय केलं की एक अननोन आलं. आता समेशन एफ एक्स केलं की राहिलेलं आर ए निघते. आरबी समेशन एफ वाय मधून आलं. आता समेशन एफ एक्स इक्वल टू 0 काय येईल मग, समेशन एफ एक्स सांगा, प्लस आर ए पुढं मायनस आरबी कॉस 60 डिग्री मायनस 500 कॉस 30 डिग्री आणि इज इक्वल टू 0. आता आरबीची व्हॅल्यू काढली ना आपण ऑलरेडी, ती व्हॅल्यू इथं पुट करा आणि कॅल्शियम टाका जसंच्या तसं. मायनस इकडे येईल, पलीकडे घेतलं की प्लस होते, त्याचा आर ए असणार. आर ए मायनस आरबीची व्हॅल्यू 1443.418 इंटू कॉस 60 डिग्री मायनस 500 कॉस 30 डिग्री इज इक्वल टू 0. हे साइन सकट कॅल्शियम टाका जसं आणि आर इज इक्वल टू किती येते मग, इकडे मायनस येईल, पलीकडे घेतलं की प्लस होतं, किती येते 1154.7217 न्यूटन. झालं. ए सरफेसला कॉन्टॅक्ट रिएक्शन निघाली, बी दुसरा सरफेस होता त्याला पण निघाली, सी तिसरा सरफेस त्याला या डायग्राम मधून निघाली लॅमिस थेरम मधून, आणि डी सरफेस होता त्याला लॅमिस थेरम मधून रिएक्शन निघाली.